आता एक खूप सूक्ष्म प्रश्न येतो. मग मी साक्षी आहे का? पहिल्यांदा ऐकताना उत्तर हो असं वाटतं. पण नीट पाहिलं तर दिसतं, साक्षी ही अंतिम सत्य नाही. तीही शेवटी सोडावी लागते. कारण इथपर्यंत येईपर्यंत बहुतेक साधक एक गोष्ट मान्य करतो. मी देह नाही. मी मन नाही. मी विचार नाही. आणि मग तो म्हणतो, मी साक्षी आहे. इथपर्यंत सगळं व्यवस्थित वाटतं. पण अष्टावक्र इथेही थांबत नाही. सुरुवातीला साक्षी म्हणजे काय ते समजून घेऊ. साक्षी म्हणजे मी विचार पाहतो. मी भावना पाहतो. मी देह नाही. मी पाहणारा आहे. हा दृष्टिकोन खूप उपयुक्त आहे. कारण यामुळे देह मनाशी असलेली ओळख सैल होते. कर्तेपण कमी होतं. दुःखाची पकड कमी होते. म्हणूनच वेदांत, उपनिषद, गीता साक्षी भाव शिकवतात. इथपर्यंत साक्षी योग्य आहे. पण अष्टावक्र इथे एक प्रश्न विचारतो. जो साक्षी आहे तो नेमका कुठे आहे? जर तू म्हणालास मी साक्षी आहे, तर अजूनही एक गोष्ट उरते. मी. एक सूक्ष्म केंद्र. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला साक्षी. म्हणजे अजूनही विभाग आहे. इथे अष्टावक्र एक कठोर पण अचूक गोष्ट सांगतो. साक्षी हा सूक्ष्म अहंकार असू शकतो. आधी आपण म्हणत होतो, मी कर्ता आहे. मी भोगता आहे. आता आपण म्हणतो, मी साक्षी आहे. मी अलिप्त आहे. फरक एवढाच. आधीचा मी स्थूल होता. आता तो अधिक सूक्ष्म झाला आहे. पण केंद्र अजूनही आहे. साक्षी धरली की एक भेद तयार होतो. अनुभव म्हणजे ऑब्जेक्ट, साक्षी म्हणजे सब्जेक्ट. पण अष्टावक्र विचारतो, हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट भेद कुठून आला? जर साक्षी अनुभवापासून वेगळी असेल तर ती कुठेतरी दिसायला हवी. पण साक्षी कधीच दिसत नाही. ती फक्त मानली जाते. मग अष्टावक्र एक निर्णायक वाक्य सांगतो. अनुभव होतो, पण अनुभव पाहणारा वेगळा कोणी नाही. विचार होतो, भावना होते, जाणीव आहे. पण हे पाहणारा मी आहे, हा एक अतिरिक्त अंदाज आहे. मग साक्षी सोडली तर काय उरतं? इथे अनेकांना भीती वाटते. पण प्रत्यक्षात काही नष्ट होत नाही. विचार थांबत नाहीत. अनुभव थांबत नाहीत. जीवन चालूच राहतं. फक्त एक दावा गळतो. मी पाहतो. आधी मी विचार पाहतो. आता विचार होतात. आधी मी साक्षी आहे. आता अनुभव चालू आहे. साक्षी सोडणं म्हणजे अंधार नाही. साक्षी सोडणं म्हणजे शून्यता नाही. साक्षी सोडणं म्हणजे गोंधळ नाही. फक्त एक गोष्ट थांबते, दोन बाजूंची कल्पना. पाहणारा आणि पाहिलेलं. जाणणारा आणि जाणलेलं. साक्षी आणि अनुभव. हा विभाग गळतो. म्हणून अष्टावक्र असं सांगत नाही, साक्षी नष्ट कर. तो फक्त विचारतो, ही साक्षी कुणाला दिसते? हा प्रश्न नीट पाहिलास तर साक्षी स्वतःच विरघळते. आणि शेवटी एक शांत ओळ उरते. साक्षी साधनेसाठी आहे, सत्यासाठी नाही. जेव्हा साक्षी धरायची गरज राहत नाही आणि सोडायचीही गरज राहत नाही, तेव्हा काही विशेष उरत नाही. आणि तरीही काहीच कमी नसतं. आता एक खूप मूलभूत प्रश्न येतो. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट खरंच आहेत का? आता एक खूप सूक्ष्म निरीक्षण समजून घेऊया. सामान्यतः आपण असं मानतो की अनुभवात 3 गोष्टी असतात. पहिली, अनुभवणारा म्हणजे सब्जेक्ट. दुसरी, ज्याचा अनुभव घेतला जातो म्हणजे ऑब्जेक्ट. आणि तिसरी, मध्ये घडणारी घटना अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. उदाहरण पाहू. मी फूल पाहतो. इथे मी म्हणजे सब्जेक्ट. फूल म्हणजे ऑब्जेक्ट. फूल दिसणं
म्हणजे एक्सपिरियन्स. सुरुवातीला ही रचना अगदी स्पष्ट वाटते, पण आता आपण थोडं शांतपणे निरीक्षण करू. जेव्हा फूल दिसतं तेव्हा प्रत्यक्षात तुला काय दिसतं? तुला दिसतं रंग, आकार. दिसण्याची घटना, पण एक वेगळा पाहणारा दिसतो का? नाही. म्हणजे काय? अनुभवाच्या क्षणी ऑब्जेक्ट दिसतो, अनुभव घडतो, पण सब्जेक्ट वेगळ्या वस्तूसारखा दिसत नाही. पण अष्टावक्र इथेच एक प्रश्न विचारतो. तो विचारतो, अनुभव होण्याआधी सब्जेक्ट कुठे आहे आणि ऑब्जेक्ट कुठे आहे? जर आपण नीट पाहिलं तर एक वेगळी गोष्ट दिसते. सर्वात आधी अनुभव होतो. उदाहरणार्थ, आवाज ऐकू येतो, वेदना जाणवते, दृश्य दिसतं आणि नंतर मन त्याला शब्द देतं. मी ऐकलं, मला वेदना झाली, मी पाहिलं. म्हणजे काय? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे अनुभवाच्या आधी नसतात. ते अनुभवानंतर विचाराने तयार होतात. क्षणभर थेट अनुभवाकडे पाहू. समजा अचानक मोठा आवाज झाला. त्या क्षणी मी आवाज ऐकतो आहे असा विचार आधी येतो का? नाही. सर्वात आधी फक्त ऐकणं घडतं. नंतर मन त्याला विभागतं. मी ऐकलं आणि आवाज झाला. म्हणून अष्टावक्र म्हणतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा अनुभवाचा भाग नाही. तो विचाराने तयार केलेला विभाग आहे. विचाराचं काम असतं नाव देणं, विभाग करणं, सीमा आखणं. म्हणून विचार चालू असतो तेव्हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट दिसतात. पण जेव्हा थेट अनुभवाकडे पाहिलं तेव्हा फक्त अनुभव असतो. इथे एक सूक्ष्म गोंधळ निर्माण होतो. लोक म्हणतात, ठीक आहे, ऑब्जेक्ट वेगळं आहे, पण मी साक्षी आहे. अष्टावक्र इथेही एक प्रश्न विचारतो. हा साक्षी नेमका कुठे आहे? कारण मी साक्षी आहे असं म्हणालास तर अजूनही एक सब्जेक्ट उरलाच. फक्त तो आधी स्थूल होता, आता तो सूक्ष्म झाला आहे. अष्टावक्राला हेही नको आहे. म्हणून त्याचा निष्कर्ष असा आहे. तो असं म्हणत नाही की सब्जेक्ट नाही किंवा ऑब्जेक्ट नाही. तो एवढंच दाखवतो, सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे अनुभवाचं वर्णन आहे, अनुभवाचं अंतिम सत्य नाही. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण पाहू. स्वप्नात तू एखादं जग पाहतोस. तिथे तू पाहणारा असतोस आणि दृश्य वेगळं असतं. पण जाग आल्यानंतर कळतं, पाहणारा आणि दृश्य दोन्ही एकाच स्वप्नात होते. त्यांचा आधार एकच होता. अष्टावक्र म्हणतो, जागृतातही तसंच आहे. फरक इतकाच आहे की जागृत अवस्था स्थिर दिसतं. म्हणून अंतिम स्पष्टता अशी आहे. व्यवहारात सब्जेक्ट ऑब्जेक्ट दिसतात. विश्लेषणासाठी सब्जेक्ट ऑब्जेक्ट उपयोगी आहेत. पण सत्याच्या दृष्टीने अनुभव आधी आहे, विभाग नंतर आहेत. एक ओळीत सार सांगायचं तर, दोन आहेत असं वाटतं कारण विचार विभाग करतो. पण थेट पाहिलंस तर दोन उरत नाहीत. इथे काही एक घोषित केलं नाही, फक्त दोन गळले.